आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। आम्ही माडगेळकर या टॅगलाईन खाली निर्मित दालनाचे उद्घाटन गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर यांच्या हस्ते करण्यात आले। माडगेळ येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स या ठिकाणी भरवण्यात आलेल्या संपूर्ण जत तालुक्यातील शाळांच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत माडगेळ मार्फत स्वतंत्र एक संपूर्ण दालनामध्ये प्रदर्शन मांडण्यात आले असून यामध्ये माडगेळमध्ये उत्पादित होणारे देशी मटकी, माडगेळचे बोरे, हुलगे, देशी बाजरी, मेथी आणि विविध पालेभाज्या यांची मांडणी करण्यात आली होती। या प्रदर्शनात संपूर्ण माडगेळचे वैशिष्ट्यपूर्ण असे नैसर्गिक पद्धतीने उपलब्ध होत असणाऱ्या फळ व भाजीपाल्यांच्या वाणाची मांडणी करण्यात आली होती व अभियानाचे माहिती देताना युवा नेते, ग्रामपंचायत सदस्य महादेव माळी, सावकार आणि जलदूत अर्जुन सावंत यांनी दिलेली माहिती ऐकूया। मी महादेव मारुती माळी, ग्रामपंचायत सदस्य। गेले 2 दिवस न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या शाळेवर विज्ञान प्रदर्शनाचं पूर्ण तालुक्याचं विज्ञान प्रदर्शनाचं हे जे कार्यक्रम चालू आहे, यामध्ये खास आम्ही माडगेळकर या टॅगलाईन खाली एक विशेष प्रदर्शन आम्ही माडगेळच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं भरवलेलं आहे। यामध्ये आपण माडगेळचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे माडगेळी बोरा असतील, माडगेळी मेंढी असेल, माडगेळची बाजरी असेल, माडगेळची हुलगा असेल, हे सर्व प्रदर्शनमध्ये आम्ही ठेवलेलं आहे। त्याच पद्धतीनं महाराष्ट्र शासनाचं जे 100 दिवसाचं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जे कार्यक्रम चालू आहे, त्या कार्यक्रमाचं पूर्ण मांडणी या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। या प्रदर्शनमध्ये जवळजवळ तालुक्यातील 150 ते 200 शाळा या आमच्या प्रदर्शनाला भेट देऊन आणि खास करून एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून जे लुप्त होत चाललेलं आहे देशी भाजीपाल्याचे बियाणे वगैरे, त्याचं आम्ही एक किट तयार केलं आहे व शासनाची योजना आहे की बाबा प्रत्येक शाळेनं एक आपलं परसबाग तयार करावं। त्या परसबागेसाठी आमचं देशी बियाणाचं एक किट प्रत्येक शाळेला पूर्ण तालुक्यात देशी बियाणाचा प्रसार व्हावा म्हणून आम्ही ग्रामपंचायत मार्फत माजी मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाअंतर्गत आम्ही त्यांना एक किट दिलेला आहे। धन्यवाद। नमस्कार, मी अर्जुन आनंदा सावंत, शेती परिवार कल्याण संस्था आटपाडी आणि सेवावर्धिनी संस्था पुणे यांचा जलदूत म्हणून काम पाहतोय तालुक्यामध्ये, जत तालुक्यामध्ये। आता ह्या माडगेळच्या न्यू इंग्लिश स्कूल माडगेळमध्ये विज्ञान प्रदर्शन भरलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण आपल्या माडगेळच्या वतीनं आणि आपल्या संस्थेच्या वतीनं एक हॉल बुक केलेला आहे। त्याच्यामध्ये आपला म्हणजे देशी बियाणं म्हणा, आपल्या सेवावर्धनीच्या संस्थेतर्फे जे देशी बियाणं पाठवलेलं आहे ते प्रत्येक शाळेला, आपण तालुक्यामधल्या प्रत्येक शाळेला आता जे शाळा आलेले त्यांना परसबाग बनवण्यासाठी प्रोत्साहित करत त्यांना पूर्ण माहिती देऊन, संस्थेची माहिती देऊन आणि परसबागेचं महत्व पटवून, त्या बियाण्यांचं महत्व पटवून, जे जतन केलेलं आहे बियाणं जुना वाण, त्याचं महत्व पटवून देऊन त्यांना ते परसबाग लावण्यासाठी प्रोत्साहन देऊन ते परसबाग लावावी शाळेमध्ये आणि तेच परसबागेचं भाजीपाला मुलांना मध्यान्ह भोजनामध्ये त्याचा उपयोग व्हावा याकरता आम्ही त्यांना पूर्ण एक किट वाटप करताय आणि त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटत आहे आणि आपल्या संस्थेचे काम प्रत्येक जण ते कौतुक करायला लागले की बाबा खरंच तुमच्या संस्थेचं काम चांगलं आहे, तुमच्या माडगेळमधल्या ग्रामपंचायतीचं सुद्धा काम चांगलं आहे, की असे उपक्रम कुठेतरी राबवतात, प्रत्येक ठिकाणी राबवले गेले नाहीत। आज आपल्या शाळेमध्ये ह्या प्रकारचे उपक्रम बघून प्रत्येक शाळा उत्साहित झालेले आहेत आणि पुढील काळामध्ये सुद्धा काय असे उपक्रम राबवा अशी त्यांची विनंती आहे। नमस्कार। केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।